मध्ये जर आली तर तिला बाधा होऊ नये त्याच्यासाठी आम्ही डबल पाया ज्याला म्हटला जातो, एक घराचा पाया मूळ आणि त्याच्यानंतर देवघराचा पाया वेगळा आणखीन वरती केलेला आहे. त्याच्यामध्ये आतमध्ये जर फिरलं तरी काही सुद्धा त्रास होऊ शकत नाही. दाखवतो तो गॅलरीवरचा छप्पर दाखवतो जरा. पहिल्यांदाच मी पण बघितलंय, म्हणजे असं रेडी झालेला बघितलंय, पण आता हे स्लॅब टाकला याच्यावरती ना, याच्यावरती स्लॅब टाकलाय. आता चढू पण शकतो आपण. हे बघा, नमस्कार मंडळीनो, पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. मित्रांनो, गावी आलेलो आहे. तर गावी आल्यानंतर एक काहीतरी नवीन दिसलं की व्हिडिओ करण्याची इच्छा होतेच. तसाच आजचा व्हिडिओ आहे पुन्हा. तर मागं जरा आज साखरपुडा होता तिकडे आणि लग्न आहे उद्या, आणि इथं आल्यानंतर बघितलं तर एक घराचं काम चालू आहे. आता कसं आहे माहिती आहे काय, का कोरोनानंतर जर घराची कामं झपाट्याने झाली असतील तर आपल्या कोकणात प्रत्येक चाकरमानी, म्हणजे ज्यांना गाव पण माहीत नव्हता ते पण आता आपली आपली जागा शोधून गावी स्वतःचं हक्काचं घर बांधतायत. तसाच एक आजचा एक नवीन प्लॅन आहे. त्या घराची साईज वगैरे तुम्हाला सर्व सांगणार आहे. आणि युनिक म्हणजे समोर गॅलरी आहे, आणि गॅलरी किती बाय कितीची आहे, हॉल, बेडरूम आणि देवघर. आणि गावी आपल्या देवघर महत्त्वाचं आहे. सर्व तुम्ही व्हिडिओ बघितले असेल माझे, तर प्रत्येक घरी देवघर सेपरेट असतं. तसाच हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला ना तर शेअर नक्की करा, कारण तुमच्या नातेवाईकांना किंवा तुमच्या मित्रमंडळींना जर घर बांधायचं असेल तर त्यांनाही माहिती मिळेल. कारण अनेक लोक काय असतं, घर बांधायचं असतं पण नक्की नियोजन कसं करायचं, हॉल कुठं असला पाहिजे, बेडरूम कुठं असला पाहिजे, संडास बाथरूम कुठं असला पाहिजे, अनेकदा माहीत नाही पडत. मग ते सर्व उलटं होतं आणि घराचं काम चालू झाल्यानंतर आपल्याला सुचतं की बाबा इथं बेडरूम नसायला पाहिजे किंवा किचन नसायला पाहिजे. तसाच हा व्हिडिओ माहितीचा आहे. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व घराची माहिती देणार आहे. कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत हे माहिती नाही आहे मला, पण आपण सर्व त्यांना विचारूया आणि नंतर तुम्हाला सर्व आज ह्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर आता आपण आहे ना सुरुवातीला आपण फोडून बघूया गॅलरी कशी आहे, दिसते कशी. कारण अपोजिटला सूर्यकिरण असल्यामुळे थोडा हे बघा भुरकट दिसेल. बघूया, आपण प्रयत्न करूया. तर चला आता खऱ्या व्हिडिओला आत्ता सुरुवात करतोय आपण. 8x12 ही गॅलरी आहे. आणि ह्या गॅलरीला विशेष म्हणजे काय माहिती आहे काय, RCCचं छप्पर आहे बघा. आता छप्पर RCCवर टाकल्यामुळं आहे ना, हे सर्व तुम्हाला दिसतात बांबू, मुंडे म्हणतात त्याला. तर हे मुंडे उभे आहेत. 8x12 गॅलरी आहे आणि आता हे काम चालू आहे. याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थित दिसेल. इकडे साईडने रेलिंग असणार आहे, म्हणजे स्टीलचा किंवा सिमेंटचे सुद्धा बार असतील. तर ह्याची जी समोरचा जो दरवाजा आहे तो पूर्वेला आहे ना, पूर्व पश्चिम, बरोबर आहे. फक्त आतमध्ये जायला तुम्हाला असं साईडने हे केलेलं आहे ना, ह्या साईडने. इथं पण असा अंगण्यासारखं येणार ना, छोटा एवढा. ही पूर्ण अशी लेवल येणार, तिकडे पुढपर्यंत असणार आहे असा. असे आम्ही 3 टप्पे करणार आहोत. म्हणजे ही एक टप्पा या लाईनचा, त्याच्यानंतर खाली दुसरा टप्पा, त्याच्यानंतर तिसरा टप्पा. अच्छा, असं करणार आहे, स्टेप बाय स्टेप असा. म्हणजे हे आता आपली सुरुवात झाली. तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. त्यांना जरा मी हे दाखवतो. हे बघा, हे गॅलरी आहे. आता वरती स्लॅब टाकला आहे, वरतून पण दाखवतो तुम्हाला व्यवस्थित. तर सुरुवातच बघा, दरवाजा पण इम्पॉर्टंट बसणार आहे या घराला. डिझाईन वगैरे आलेली आहे. आणि साईडचा आपण बाजू म्हणू शकतो ना याला, फोटो फ्रेम ज्याला ती पण बनवून आलेली आहे. तुम्हाला लास्टला दाखवेनच मी कुठं, आता तिकडे ठेवलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण जशी तुम्हाला गॅलरी दाखवली, त्याच्यानंतर पहिलाच येतो 12x13चा हॉल. आता हा बघा हॉल आहे, 12x13चा हॉल आहे. ह्या हॉलला आहेत ना, एक मोठा विंडो दिला आहे, खिडकी 5x5चीच असणार, कारण मोठी दिसते मला. हे बघा. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे याला देवघर आहे.
तर देवघराचं काय सांगाल तुम्ही जरा? यांचं घर आहे आपल्याबरोबर आज आहे संगाती. वास्तुशास्त्राप्रमाणे हां जे आज आपणाला जर एखाद्या वेळेला मुलगी किंवा आपली सून वगैरे जर घर जर आली हम्म. तर ते मासिक पाळी ज्या वेळेला असते त्यावेळेला आतमध्ये आपण पायाच्या वरती जाऊ देत नाही. हो 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 त्यावेळेला आपण देवघराच्या इथे हां कुठेतरी दुसरी वेगळी वास्तुशास्त्राप्रमाणे जे एक वेगळं असावं. वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्याला आतमध्ये कुठेही जरी आपली मुलगी किंवा कोणीही पत्नी म्हणा तर आतमध्ये जर आली तर तिला बाधा होऊ नये त्याच्यासाठी आम्ही डबल पाया ज्याला म्हटला जातो, एक घराचा पाया मूळ आणि त्याच्यानंतर देवघराचा पाया वेगळा आणखीन वरती केलेला आहे. त्याच्यामध्ये आतमध्ये जर फिरलं तरी काही सुद्धा त्रास होऊ शकत नाही. हा वास्तुशास्त्राचा एक नियम आहे. हा ईशान्य दिशेला तुम्ही ईशान्य दिशेलाच परमेश्वराचं स्थान असतं. हा म्हणजे ही पूर्व दिशेला घराची बाजू, पहिली बाजू आणि ईशान्य दिशेला देवघराची सदरची बाजू आहे. म्हणजे हे 4x4चं देवघर आहे. त्याला एक छोटी आतमध्ये खिडकी पण आहे मस्तपैकी. तर ह्याला आहे ना 2 खिडक्या आहेत हॉलला. एक इकडे मोठी देवघरात एक आहेच, परत ही समोर इथं काय येणार आहे तुमची खिडकीच येणार आहे पण ती अशी चौकोन येणार, फोटो फ्रेम सारखीच येणार, फोटो फ्रेम सारखी इथे. आणि हे बघा ही समोर आहे ना गॅलरीच्या वरचा तो आहे, तो तुम्हाला मी वरती जाऊन दाखवतो. आणि आता आपण सुरुवात करूया. ती महत्त्वाचा विषय येतो तो पहिला बेडरूम, संडास बाथरूम आणि किचन. तर आपण सुरुवातीलाच आपण इकडे येऊया. आता इकडे किचन आहे आणि तर आपण पहिलं इकडून आतून जाऊन येऊया. तर बघा हा एक बेडरूम आहे, संडास बाथरूम इथे आहे आणि हा बघा सेपरेट बेडरूम आहे एकदम. ह्याला पण 2 विंडो दिलेले आहेत बघा. ही समोरची विंडो असणार आहे इकडे समोरून असा हा जो तुम्हाला दाखवली गॅलरी, ही समोरची विंडो आहे आणि ही साईडची. दोन्ही पण सेम विंडो आहेत. 5x5च वाटत आहेत मला पण अंदाजी. आणि हा वरती सज्जा आहे, तुम्हाला वरती सामान ठेवायला. वरती जाऊन तुम्हाला दाखवणारच आहे सर्व. आणि हा हॉल किती बाय कितीचा आहे आपला? हा बेडरूम 12x12चा बेडरूम आहे. हा एक बेडरूम आहे तो 12x12चा आहे. आणि ह्या बेडरूममधून बाहेर आल्यावर इथे संडास इकडे येणार आहे आणि हा बाथरूम हा बाथरूम आहे. म्हणजे हे बघा असं दिलं आहे, ते जरा लांबून दाखवतो मी. अच्छा इकडून हा हॉल आहे. हॉलमधून आल्यानंतर संडास बाथरूम इथे आहे आणि वरती त्याला पाण्याच्या टाकीसाठी व्यवस्था केलेली आहे. म्हणजे स्लॅब टाकून त्याच्यावरचा जो स्लॅब येणार आहे तो आता ह्याच्यानंतर येईल, कारण आता हे सेंटरिंगचं काम चालू आहे. आता त्याच्याच बाजूला आहे हा इकडे एक हॉल आहे, संडास बाथरूम. आणि हा इकडे एक हॉल नाही सॉरी बेडरूम, हॉलच येतं आहे. हा बेडरूम आहे. हा बेडरूम आहे तो 10x12चा. आता इथं सेंटरिंगचं काम मुंडे लागले आहेत हे बघा वरती. 10x12 इकडे वर सज्जा आहे. सामान ठेवायला बॅगा वगैरे काय अडचण असेल तर इकडे ठेवता येते. आणि प्रशस्त अशी विंडो आणि त्याच्यावरती विंडोला पण सज्जा दिला आहे ना, पावसाचं पाणी झडपून आत येऊ नये म्हणून. असंच असेल ना त्याच्यासाठी हा सज्जा. म्हणजे लोड बेरिंगचं घर आहे, त्याच्यामध्ये 7व्या रिंग टाकतात त्याच्यावरती मग तो सज्जा टाकूनच घेतात सहसा. आणि हे किचन आहे आता आपण जे उभं आहे हे किचन आहे. किचन किती बाय कितीचं आहे? 12x13चं आहे. अच्छा आता हे 12x13चं किचन. हा एवढा भाग सोडून आता हे जिना आलेला आहे, कारण वर स्लॅब टाकून वरती एक रूम होणार आहे आणि दोन्ही साईडला ओपन टेरेस राहणार आहे ना, समोर आणि मागं. तर आपण बघूयाच. आता हे किचन आहे. आता किचन तुमचं कसं येणार आहे? एल शेप इथून. अच्छा इकडून असा असा हे खिडकीपर्यंत असेल. ह्याला लागणार पूर्ण. अच्छा इथपर्यंत असणार आहे. म्हणजे हे जो दिसतोय सज्जा इथपर्यंत किचन येणार. लय मोठं आहे मग. आणि हे किचन आहे आणि हे मागची बाजू आहे, तुम्हाला दाखवतो जरा. ही मागची बाजू आहे. इथं जुनं घर होतं, म्हणजे 5-6 फूट पुढं घेतलं आहे ना आता घर. नंतर बाहेरून तुम्हाला दाखवतो. आता आपण जरा जिना बघूया. आता हे टेरेस आता तुम्हाला जरा इकडून दाखवतो. हॉलमधून आल्यानंतर हा बघा हे किचन आहे
हे 2 बेडरूम आहेत आणि इकडे वरती टेरेसवर जायला जिना आहे. आता अर्धा झाला आहे आणि अर्धा आता होणार आहे. तुम्हाला वरती जाऊन दाखवतो, इकडून दाखवतो जरा. हे बघा, हे आहे डायमेन्शन घराचं. हे किचन आहे. 13 किती बोललो, 12 बाय 13चं हे किचन आहे. आणि हा लॉप आहे किचनवरचा, एल शेप किचन येणार आहे. आणि हा मागच्या खिडकीचा लॉप आहे. आणि इकडून आपण असं जाऊन बघूया. हा एक बेडरूम येईल. आता स्लॅबचा सेंटरिंगचं काम चाललं आहे. आणि इथे जो येणार आहे ही बाजू, हा एक रूम सेपरेट इकडे. इथे संडास बाथरूमची जागा आहे ही मध्ये. आणि हा पूर्ण इकडे बेडरूम, हा बेडरूम आहे हे बघा. आणि आता तुम्हाला दाखवतो तो गॅलरीवरचा छप्पर दाखवतो जरा. पहिल्यांदाच मी पण बघितलं आहे, म्हणजे असं रेडी झालेला बघितलं आहे. पण आता हे स्लॅब टाकला आहे याच्यावरती ना, याच्यावरती स्लॅब टाकला आहे. आता चढू पण शकतो आपण. हे बघा, हा गॅलरीवरचं छप्पर आहे. इकडून आपण बघूया कसं दिसतंय घर. लोड बेरिंगचं घर आहे हे. इकडून सज्ज आहे. आता तुम्ही तिकडे राहताय ना आपल्या जुन्या घरी. जुनं छोटं हे बनवलं होतं तुम्ही, ते लाकडांसाठी बनवलं होतं म्हणजे ह्याच्यासाठी जो तिथं. आता तुम्ही राहताय तिकडे आहे ना. हो. आता हे देवघर आहे. तर हा हॉल आहे. आता तुम्हाला जरा बाहेरून दाखवतो घर कसं आहे व्यवस्थित. आतून तर तुम्ही बघितलंच आहे. तुम्हाला जरा बाहेरनं दाखवूया बोललो घर साईडने कसं आहे. चौथऱ्याची किती हाईट आहे बघा. कारण आता ही चौथऱ्यावरती एक रिंग, 7 फुटावरती रिंग, म्हणजे लोड बेरिंगचं घर आहे. 25 बाय 35 आणि ए स्पेस असं घर आहे. जरा लांबून दाखवतो तुम्हाला. 25 बाय 35 म्हणजे लयच मोठं झालं बघा लांबून. आणि ही मागची साईड आहे. इकडनं जे दिसतंय तुम्हाला, मग इथे पण उंच होणार आहे है ना. इथं अंगणा होणार ना, मागं पडवी होणार की छोटी एवढी 7 फूट काय येईल ती. आता हे जुना घराचा आहे संडास बाथरूम. संडास बाथरूम आहे तो आता घर झाल्यावरती तोडणार. तर मित्रांनो, घर कसं आहे मला जरा कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला पण जर असं घर बांधायचं असेल ना, तर हे मला वाटतं हा प्लॅन चांगला आहे. सनगर आहे का सनगर? सनगर हे रत्नागिरीतले आहेत. रत्नागिरी झरेवाडीतले आहेत है ना. रत्नागिरी झरेवाडीतले मिस्त्री आहेत सनगरे म्हणून. त्यांनी हे घर बांधलेलं आहे. त्यांना विचारून जर नंबर मला द्यायचा झाला तर मी देईनच, पण त्यांना विचारावं लागेल आधी. विचारून मग तुम्हाला नंबर कमेंट बॉक्स डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. आणि आवर्जून तुम्ही कमेंट करून सांगा घर कसं झालं आहे आणि कसं वाटतं आहे. पूर्ण घर झाल्यावर पूर्ण व्हिडिओ बघालच, त्याच्यासाठी मी गावी येणार आहे. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा. तर धन्यवाद. असाच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हे कलमाचं झाड आहे ना, हापूस आंबा आहे ना, आता मोहर आले. तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये.